या मित्रांनो गावरान मेवा खायला. कसं काय गावरान शेंगा आहेत बघा, आपल्या रानातल्या बिगर औषधी शेंगा. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आलेलो आहे आपल्या रानात आणि एका बांधाच्या कडेला एक शेवग्याचं झाड आहे. बघा कशा शेंगा लागल्यात त्याला मस्तपैकी. बघा कशा शेंगा लागल्यात त्याला. आमच्या सविताने बघा ही झाड लावलं होतं, एक बी लावलं होतं बांधाला. बघा आता कसं आहे आपले ही गावरान मेवा म्हणायचं, ही घरगुती बिगर औषधी शेंगा काय गावणार आपल्याला. तू काय करते सविता? शेंगा काढते. शेंगा होय. मग काय गोसावळीच्या कडेला झाड आहे मित्रांनो ही. एवढ्या गावल्या अजून बारीक लय एवढ्या गावल्या. बघू. ठीक आहे. हा चांगलं निवार झालं. छान आहेत छान आहेत. नमस्कार मित्रांनो, बघा आपला मुक्त गोठ्याचं काम चालू आहे. 10-12 गाय आहेत आपल्या, त्यासाठी मुक्त गोठा बांधायचा आहे. बघा अशी झाडाची सावली बिवली आहे त्यांना, झाडाखाली जाळी मारून मस्तपैकी मुक्त गोठ्याचं काम करायचं. तारकाम पण करू नका, त्यासाठी जेव्हा जेव्हा इकडे बघ. हां जमता येईल तुला. हां असं काम करायला लागतं मित्रांनो. मग ते पलीकडं आमचा दादा अपंग आहे जरा, तो ते फक्त आपलं देखरेखीचं काम करतो. बघायचे तो का कोंबड्या बिंबड्या खेळायला लागतात त्या. सविताबाई लावतात वगैरे. सविताबाई इकडे बघा कसं काय चांगलं जमतंय का लावायची. हां व्यवस्थित लावायचं म्हणजे असं कलर बिलर लावल्यावर बघा गंजत नाही, लोखंड चांगलं जास्त दिवस टिकतं, आयुष्य वाढते त्याचं.